नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारताच्या रक्षा मंत्रालयाअंतर्गत जे आपलं भारतीय तटरक्षक दल आहे त्याच्यामध्ये मित्रांनो काही जागा निघालेल्या आहेत, तर त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कोस्ट गार्डतर्फे कोस्ट गार्ड एनरोल पर्सनल टेस्ट ही दरवर्षी घेतली जाते, तर त्याच्या अंतर्गत काही जागा या ठिकाणी भरण्यात येतात. तर त्या जागा कोणत्या असतात? तर नाविकच्या पोस्ट असतात, यांत्रिक नावाची एक पोस्ट असते. ओके, नाविकमध्ये पण दोन टाईप्स असतात, जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक ड्युटी. तर या जागा या ठिकाणी भरण्यात येत असतात. तर त्याबद्दलची या ठिकाणी एक्झामिनेशन आहे. तर मित्रांनो, 10वी-12वी वाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात, डिप्लोमाला देखील अप्लाय करू शकतात. तर जागा आपण पाहूया. पहिल्यांदा तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत 11 जूनपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे 25 जून 2025 पर्यंत. ओके, तर या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पाहूया. जो पहिला पोस्ट आहे ती असणार आहे नाविक जनरल ड्युटी. तर मित्रांनो, ह्या पोस्टसाठी ज्यांची 12वी झालेली आहे असे उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, 12वी झालेली पाहिजे आणि मॅथ्स आणि फिजिक्स ह्या विषयांसह तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी असणार आहे नाविक डोमेस्टिक ड्युटी. या ठिकाणी 10वी पास असलेले उमेदवार अप्लाय करू शकतात. त्यानंतर येतं यांत्रिक पोस्ट. या ठिकाणी ज्यांची 10वी झालेली आहेत असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. डिप्लोमा तुमचा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC ह्या ब्रँचेसमधून असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर याला ऑरचा देखील पर्याय आहे की तुम्ही जर 2 ते 3 वर्षाचं टेक्निकल एज्युकेशन केलं असेल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की ज्या ब्रँचेस आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि ENTCमध्ये ज्या सब ब्रँचेस आहे अशा देखील उमेदवार अप्लाय करू शकता. सब ब्रँचेस या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती. ओके, कॅन्डिडेट आर फिल मार्क्स ऑल सब्जेक्ट ॲज मेन्शन. ओके, तुम्हाला फॉर्म भरताना सगळे मार्कशीट वगैरे सगळे व्यवस्थित भरायचे आहेत, मार्कशीटप्रमाणे मार्क्स भरायचे आहेत. ओके, त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ यांत्रिकी अँड नॉट इन द प्रोसेसिंग ऑफ द ओरिजिनल डिप्लोमा सर्टिफिकेट प्रायर स्टेज 2. ओके, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल आत्ता तर स्टेज 2मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे सगळं दाखवावं लागेल. डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे स्टेज 2साठी. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी एज लिमिट पाहूया. नाविक जनरल ड्युटीसाठी जर एज लिमिट पाहिलं तर तुमचा जन्म मित्रांनो हा 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008 दरम्यान असणं आवश्यक आहे. डोमेस्टिक ड्युटीसाठी जर आपण पाहिलं, पहिल्यांदा यांत्रिकीसाठी पाहूया. यांत्रिकीसाठी पण 1 मार्च 2004 ते 1 मार्च 2008मध्ये तुमचा जन्म असणं आवश्यक आहे. नाविक ड्युटी डोमेस्टिकसाठी जर आपण पाहिलं तर सेम जो जनरल ड्युटीसाठी आहे तो सीधा आहे. त्यानंतर वॅकन्सी जर आपण पाहिल्या तर नाविक जनरल ड्युटीसाठी टोटल जागा असणार आहे 260 जागा. त्यानंतर यांत्रिकी मेकॅनिकलसाठी जागा असणार आहे 30 जागा. त्याच्यानंतर असणार आहे यांत्रिकी इलेक्ट्रिकलसाठी 11 जागा आहेत. त्याच्यानंतर असणार यांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्ससाठी पण या ठिकाणी 19 जागा असणार आहेत. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर नाविक जनरल ड्युटी. ओके, या ठिकाणी पण जर आपण पाहिलं तर 2000 म्हणजे दुसरी बॅच आहे. ह्या बॅचमध्ये पण 260 जागा असतील. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रँचसाठी 50 जागा या ठिकाणी असणार आहे. तुम्ही कास्टवाईज जागा पाहू शकता. या ठिकाणी संपूर्ण रिझर्वेशन काम करतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रमाणे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली येऊया. सिलेक्शन प्रोसेस आपण जर पाहिली तर सिलेक्शन प्रोसेस बेसिकली तुमची एक एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ द नाविक आयदर हे काय एकदा वाचू शकता तुम्ही बेसिकली जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर. स्टेज 1, स्टेज 2 बेसिकली खूप जास्त स्टेज आहे याच्यामध्ये, म्हणजे मेडिकल्स वगैरे असतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण असतं. ते एक बाय एक पाहूया आपण पहिल्यांदा. ओके, तर पहिल्यांदा लाईव्ह इमेज कॅप्चर ड्युरिंग रजिस्ट्रेशन तुमचं होईल. त्यानंतर तुमचं बायोमॅट्रिक या ठिकाणी होईल. त्यानंतर स्टेज 1चे एक्झामिनेशन तुम्हाला देण्यासाठी पाठवलं जाईल. कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी एक्झामिनेशन तुमची होणार आहे. ओके, ती एक्झाम झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होतं मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. ॲट द स्टेज 1 कॅन्डिडेट आयडेंटिफाय चेक अगेन्स्ट द डिटेल फिल, म्हणजे तुम्ही जे डिटेल फिल केले त्याप्रमाणे तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन या ठिकाणी होईल. ओके, त्यानंतर बायोमेट्रिक रेकॉर्डिंग होते. या ठिकाणी रिटर्न टेस्ट जर आपण पाहिला तर स्टेज 1 नाविक जनरल ड्युटी अँड डोमेस्टिक ड्युटीसाठी जर आपण पाहिलं तर सेक्शन 1 जो असतो तो या ठिकाणी आहे. त्याच्याबद्दल रिटर्न टेस्ट तुम्ही पाहू शकता. सेक्शन 1, सेक्शन 2. ओके, त्याप्रमाणे डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी आहे. ओके, पासिंग क्रायटेरिया असणार आहे, तर त्या पासिंग क्रायटेरियामध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये मित्रांनो बेसिकली या ठिकाणी पोस्टनुसार तुम्ही डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. एक पोस्टचं सांगितलं बसलं तर या ठिकाणी व्हिडिओ खूप मोठा होईल. खाली येऊया. या ठिकाणी नॉर्मलायझेशन मार्क्स पण दिलेला आहे, डिटेलमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर स्टेज 2 जो असतो बेस ऑन द परफॉर्मन्स ऑफ द ऑनलाईन टेस्ट पहिला जो असेल त्याच्यानंतर तुम्हाला स्टेज 2साठी या ठिकाणी बोलवलं जाईल. ओके, त्याचे ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला ईमेलद्वारे पुरवलं जातील. त्याच्यानंतर असेसमेंट टेस्ट होईल, फिजिकल फिटनेस टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ओके, नंतर मेडिकल टेस्ट या ठिकाणी तुमची होणार आहे. तर मित्रांनो बेसिकली संपूर्ण क्रायटेरियामध्ये तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे. ऑफिशियल वेबसाईट पण या ठिकाणी दिलेली आहे.
ओके, तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी मी एकदा दाखवतो की वेबसाईट कोणती आहे. ती पण तुम्ही पाहू शकता. बेसिकली आपली इंडियन कोस्ट गार्डची ही ऑफिशियल वेबसाईटवर आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे संपूर्ण करावून घ्यावं लागेल. ओके, ह्याबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी आहे, तुम्ही वाचू शकता. काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला पण विचारू शकता. ओके, तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स काय आहे का एकदा पाहूया आपण आणि व्हिडिओ रॅपअप करूया. ओके, बेसिकली एवढंच आहे मित्रांनो इम्पॉर्टन्स. जर तुम्हाला भरायचं असेल तर फॉर्म तर भरू शकता. जर तुम्ही SC ST असाल तर फी नाही आहे. जनरल OBC EWसाठी ₹300 फी आहे. ओके, धन्यवाद.